काय झालं बाळा? पटकन ये ना इकडे. बोल ना, काय झालं? मी कामात आहे. माझा अभ्यास घे ना. तू आधी होमवर्क कम्प्लीट कर, मग करते. हो मग कालच केला, आता अभ्यास घे ना. परी, तू आधी आवरून घे, मग करू. अगं काय करतेस? तुझं जेवण बनवत पण लक्ष नाही. आता चटका बसला ना. सारखा आपला फोन फोन. मला बोलते फोन वापरू नको आणि तू कशी बघते? ठीक आहे, नाही बघणार फोन मध्ये. ओके, चल दे. दे परी. परी अगं फोन दे ना. परी, परी फोन दे मला. थांब, तुला आधीच पकडतेच. मेसेज आला. हा परी, ऐक ना. थांब, तुला पकडतेच आता मी. पकडलं. आता दे, चल फोन दे मला. नाही. परी फोन दे ना. नाही. परी फोन दे बाळा, प्लीज नाही. दे ना. नाही. दे ना बाळा. परी देऊन टाक बरं. हा, अशा गोष्टी मौल्यवान असतात, त्या खेळायसाठी नसतात. परी, काकाने काय म्हंटल ते तरी ऐक. ऐक म्हणजे ऐकलंच पाहिजे. अगं इतकी वर्ष सांभाळून ठेवलाय मी तो. आता मोडला तर रिपेअर कोण करणार आहे सांग? कशाबद्दल बोलताय काका? अगं माझा रेडिओ ट्रान्झिस्टर परीनं घेतलाय ना खेळायला. मी कुठे घेतलाय? तूच घेतलायस ना खेळायला. अहो काका, माझ्या हातात फोन आहे. खेळायला नाही घेतलाय. आई कंटिन्यू फोनवर असते, पण तिच्या हातातून मी फोन खेचलाय. अहो हा, अहो, आता इथे काय शोधत आलाय तुम्ही? अगं माझं ट्रान्झिस्टर. तो आपल्या घरात भजन गातोय. सॉरी ग नेहा, तुझ्या सकाळच्या गडबडीत आमचा त्रास उगीच. नाही हो काकू. इथली कॉट कुठे गेली? अहो काका, इथे खाट नाहीये. इथे फक्त टेबल आहे. परी, परी फोन. काय हट्टी झाली नाही हल्ली. अहो चला आता. पाणी. आता आपल्या घरी जाऊन प्या ना. अहो काकू, कशाला? मी देते. बसा काका, तुम्ही बसा, मी आणते पाणी. काय तुम्ही म्हणजे. काका हे घ्या. परी, काकू मला तुमचा फोन देता? परी माझा फोन घेऊन गेली. हो घे ना ग. एक फोन करायचा. त्यात काय. हॅलो, ऐक ना. उगाच लाडात येऊन मेसेज नको करूस. फोन परीकडे आहे. ओके. मी देतो यशला निरोप. मॉर्निंग. हो हो, आजकाल तर काय मॉर्निंग. मॉर्निंग इव्हिनिंग आफ्टरनून सगळं गुड गुड गुडच आहे. आय नो. फोन सापडत नाहीये रे मला. पाहिलास तू? तू माझा फोन कशाला घेतलास? सहज. दुसऱ्याचा फोन घ्यायचा नसतो. दुसऱ्याचा? अच्छा. आयुष्यात मुलगी आली ना, दोस्त दोस्त ना रहा गप्रे सांग. प्यार. तू नेहाला मेसेज करतोय का? तुला कशाला सांगू? सांगू नको, पण ऐक, करू नको. गुड मॉर्निंग. काल रात्री झोपच लागली नाही. माझं ऐक, नेहाला मेसेज टाईप करू नको. का? तुला काय करायचं? आपलाच विचार करत होतो मी रात्रभर. कशी आहेस तू? आय मिस यू नेहा. तुझ्याशिवाय कशातच लक्ष लागत नाहीये माझं. माझं ऐक, करूही नको आणि पाठवूही नको. गप्रे आगाऊ. तुला काय करायचंय? नेहाचा फोन नेहाकडे नसून परीकडे. आय लव्ह यू. काय म्हणाला तू? फोन परीकडे. अरे मग आधी नाही सांगू शकलास? आहे बावळट. 1 तास जरा सांगायचा प्रयत्न करतो, ऐकतोयस तू? एक तास झाला नसता. फोन नको करू, मेसेज करू नको. त्याच्यापेक्षा सांगायचं ना फोन नेहाकडे नाही परीकडे म्हणून. तर काय करू यार, मी मेसेजेस पाठवले सगळे डिलीट करून टाकतो. नको करू डिलीट. मेसेजेस ओपन झाले, ते रीड केलेत यार. म्हणजे करू दे. बरोबर नाही यार. परीच्या हातात फोन. पण वाचू दे. ती नेहा तिची आई आहे, ती करेल हँडल. आपल्याला काय हँडल करेल? परीने मेसेजेस वाचलेत सगळे. तर
मला अरे यार हे हे खरंच खूप ऑड यार. आता कुठे जरा आम्ही बोलायला लागलो होतो, गाडी कुठे रुळावर यायला लागली होती आणि घोळ झाला. हो पण मग काय करू आता? अरे ब्रो, म्हणूनच मी तुला सांगतोय, आता लहान राहिलेला नाहीयेस तू, मोठा झालायस. म्हणजे प्रेम असं मॅच्युअरली कर. म्हणजे मी कसं वागायचं? लव्ह करू? सांग. असं बसा 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 मेसेज नाही करायचे. प्रत्येक भावनेला एक वेगळा मेसेज नाही करायचा. एकाच मेसेज मध्ये सगळं बोलायचं. Haven't you heard the famous quote? A relationship without words is just two people. आपल्या मनात जे असेल, जे आपल्याला वाटतं ते आपण संवादातनं सांगून टाकायचं समोरच्याला. बोलायचंच, पण सतत शब्दांना नाही जागा करायचं मदतीला. त्यांना झोपू द्यायचं. डोळ्यांनी बोलायचं. सीखो ना नैनो की भाषा पिया. ए नीट सांग काय ते. बरं सांगणार आहेस का नीट तू काय ते? अरे यार, तुला ना आता डेमो द्यायला लागेल मला. ओके, ऐक. आता बघा, समजा तू ऑफिस मध्ये गेलाय. ओके, ऑफिस मध्ये सगळे लोक असतील, पण तुला जर फक्त नेहाला विचारायचंय की तू कशी आहेस, तू कसा विचारशील? कशी आहेस नेहा? हेच नाही विचारायचं, डोळ्यांनी बोलायचं. हे बघा, असं? हा, डोळ्यांनी. नैनो की भाषा. मग त्याच्यावरती ती काय म्हणेल? मी बरी आहे. नाही म्हणणार, ती फक्त डोळ्यांनी सांगेल. कळलं तुला? नैनो की भाषा कळलं? हो. थांब थांब, दुसरं एक्झाम्पल. आता समजा तुला तिला कॅन्टीन मध्ये बोलवायचं, तू कसं बोलवशील? अरे काय फालतूगिरी आहे यार, असं करणार आहेस तू? तू बोलला कॅन्टीन मध्ये, कॅन्टीन या बाजूला दाखवणार नाही मी कॅन्टीन मध्ये. डोळ्यांनी. नैनो की भाषा. ऐक आता. हे एवढंच? आणि तिला कळेल? 100% कळतं यार मुलींना. डोळ्यांची भाषा यार, त्याच्यावर ती सुद्धा म्हणेल. डोळ्यांनी बोलायचं यार. तू प्रॅक्टिस कर. चल प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस. ओके, नैनो की भाषा. चेहरा हल्लेला चालेल की हलतो, फक्त डोळे मस्त हलवायचे. ओके. अरे समीर, डोळ्यांनी कसं सांगायचं की लंचला मिरचीचं लोणचं घेऊन ये? मेसेजेस. समीर, बहिणी आत येऊ का? Come in. ये ग, ये. ठेव इथे. जातात. बहिणी हे पाहिलं का? हे काय? अहो हे ना आपल्याकडून नेहाच्या घरी पाठवायचं सामान आहे. कोणी ठरवलं? रीतभात असते बहिणी. नाही म्हणजे ही रीतभात आपण करायची की नाही हे कोणी ठरवलं? का सगळं तुझं तूच ठरवलंयस? म्हणजे आपण मागणी घालायला जाताना रिकाम्या हाताने जायचं? अहो जाताना काहीतरी घेऊन जायचं असतं बहिणी. शेवटी आपण चौधरी आहोत. म्हणजे आता हे तू मला सांगणार आहेस? तसं नाहीये बहिणी, पण आता नवीन सून. ती तर या घरात यायला तयारच आहे ना, पण तू सासू बनायला तयार आहेस का? हो, तयार नसायला काय झालं, मी तयार आहे. हे असं नुसतं नटून तटून सासू होणं नाही ग. म्हणजे बघ आता फॉर एक्झाम्पल समजा म्हणजे तुला तिला काहीतरी काम सांगायचं, पण ते सांगताना तू खूप रुबाब दाखवतेस, तिचा सासूरवास करतेस असं वाटायला नको. तर तू हे कसं करशील? सोपं आहे बहिणी, मी गोड बोलून काम करून घेईन. हां म्हणजे कसं बघा, अगं ऐकलेस का, तू चहा किती छान बनवतेस, माझ्यासाठी 1 कप चहा बनवून आणशील प्लीज? मुळमुळीत बोललीस ना तर तिला तोंडावर नाही म्हणेल. मग हे इकडे माझ्यासाठी 1 कप गरम गरम चहा बनवून आण. हे असं वागलीस ना तर मग ती जाते सरळ नवऱ्याकडे.